देवगड तालुक्यात गुरुवारी नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। देवगड, तारा मुंबरी, मळई आणि देवगड समुद्रकिनारी भागात सागराला नारळ अर्पण करण्यात आला। देवगड बंदर येथे तहसीलदार शीतल जाधव यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली। यावेळी उद्योगपती नंदकुमार घाटे, पोलीस निरीक्षक श्यामबुवा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत, मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी किरण वाघमारे, कस्टम निरीक्षक SV पेडणेकर, पतन विभागाचे सुमित रोकडे, बंदर विभागाचे मुकुंद खुडे, शिवराम निकम, सतीश खानविलकर यांच्यासह शासकीय अधिकारी, व्यापारी बांधव, नागरिक आणि मच्छीमार आदी उपस्थित होते। यावेळी समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला। कंठी धडके मान मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मनाता मनापुरती जय देव रत्ना गाची फरात गौरी कुमरा चंदनाची मोठी कुमकुम केशरा हिरे जल शोभतो भरा पुरे चरणी लागल्या जय देव। तारा मुंबरी येथे सागराला सुवर्ण श्रीफळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली। सायंकाळी 5 वाजता तारा मुंबरी विठ्ठल मंदिराकडून सुवर्ण श्रीफळ आणि कलशासह भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते। जामसंडे मळई खाडी किनारीही बालमंडळ संगीत मेळा मळई यांच्यातर्फे सागराला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली। मळई खाडीमध्ये मच्छीमार नौकांनाही पताकांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती। मळईतील ग्रामस्थ मुरारी भाबल यांच्या हस्ते सपत्नीक नारळाची विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर महाआरती गाऱ्हाणे करून नौकांमधून मळई ग्रामस्थ आणि मच्छीमारांनी सागराला नारळ अर्पण केला। दरम्यान खोल समुद्रातील मासेमारीला गुरुवारपासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली।